नाशिक शहरातील पाथर्डीगाव परिसरातून 3 बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक आणि इंदिरानगर पोलिसांनी रविवारी अवैधरित्या पाथर्डी गावात वास्तव्यात असताना पकडले। बांगलादेशी महिला बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांसोबत IMO नावाच्या ॲप्लिकेशनचा वापर करत संपर्कात होती, अशी प्रथमदर्शनी माहिती चौकशीत समोर आली आहे। संशयित शागोर हुसेन मोहम्मद अब्दुल मलिक माणिक वय 28, मुसम्मद शापला खातून वय 26, इती खानम मोहम्मद लायफ शेख वय 27, सर्व राहणार हल्ली काजी मंजिल पाथर्डी मूळ बांगलादेश अशी तिघांची नावं आहेत। तसेच संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव वय 32, मूळ राहणार वरवंडी तालुका दिंडोरी असं चौथ्या आरोपीचं नाव आहे। दहशतवाद विरोधी पथकाला खात्रीशीरपणे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवारी पथकानं इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले। पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक योगिता जाधव, आशिष लवंगळे, गणेश वाघ, हवालदार सुदाम सांगळे, परेश वडकते, युसुफ पठाण, आसिफ तांबोळी यांचा पथकात समावेश होता। तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना गोपनीय माहितीबाबत पथकानं सांगितलं। शर्माळे यांनी काही स्थानिक पोलिसांना या पथकासोबत जाण्यास सांगितले। चौघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 2 महिलांना न्यायालयीन कोठडी तर 2 पुरुषांना पोलीस कोठडी 2 दिवसांची देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। 3 बांगलादेशी अवैधरित्या राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली। यानुसार इंदिरानगर पोलिसांनी पथकासोबत सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं। यामध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। सखोल तपासात एक महिला स्पा सेंटर तर एक महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करत असल्याचं आढळून आलं। पुरुष घरातच राहत असल्याचं समोर आलंय। या तिघांनीही शहरात राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी एका स्थानिक नागरिकानं मदत केल्याचं उघड झालंय। तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीविरोधात इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ललित फुलमाळी, नाशिक माझा न्यूज, नाशिक।